पुण्यात पुन्हा एकदा संशयित गोमांस वाहतुकीचे प्रकरण समोर आले आहे। मुंढवा परिसरात गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे तब्बल 450 किलो संशयित गोमांस वाहतूक करणारी कार पकडण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे गोरक्षकांनी मुंढवा हडपसर बायपास रोडवर संशयित मारुती सुझुकी इर्टिगा कार अडवली। तपासणी दरम्यान वाहनातून गोसदृश प्राण्यांचे मांस, कातडी, शीर आणि इतर अवयव आढळल्याचा दावा करण्यात आला। यावेळी वाहनावर 2 वेगवेगळ्या नंबर प्लेट असल्याचेही समोर आले। या प्रकरणी वाहन चालक अजय बापूसाहेब शेलार याला ताब्यात घेण्यात आले असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांसाचे नमुने तपासणीसाठी जप्त केले आहेत। मुंढवा पोलिसांनी विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे। आज दिनांक 22/6/2026 रोजी मध्यरात्री 2:30 ते 3:03च्या सुमारास अहिल्यानगर या भागातून चांदा येथे गोवंशाची गोहत्या होऊन या भागामध्ये गाडी येत होती आणि या सगळ्या प्रकरणामुळे आज इथं मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 5 क नुसार या ठिकाणी गुन्हा नोंद झालेला आहे। नेमकी काय मागणी? पुढची मागणी अशी आहे की आजिम पठाण आणि सादिक कुरेशी यांची पुण्यातली जी गोहत्या चाललेली आहे त्यांच्यामध्ये वारंवार सातत्याने त्यांचं नाव येतंय। महाराष्ट्र शासनाने आता गोवंशासंदर्भात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत, पण त्या आदेशाची कोणती अंमलबजावणी या भागामध्ये होत नाही आणि असं निदर्शनास येऊन देते की आमची गोरक्षा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्या दोघांवर मोक्का अंतर्गत कारवाई अशी नम्र विनंती आहे।